तर गाईज बघा इकडं आर्यानं आमच्या सन्निधीच्या बड्डेचं गिफ्ट आज आणली आहे. काय आणली आहे बघा, क्यूट राधाकृष्णाचं फ्रेम आहे बघा. त्या दिवशी त्यांना द्यायला नाही जमलं म्हणून आज आणून दिले. छान आहे, छान आहे. सन्निधी आत आहे ना आणि तांगोळ करायला लागले. हाय हॅलो नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ शिव चिदंबर. तर मंडळी आज आहे सोमवार आणि आज माझं सत्य चिदंबरांचं व्रत आहे. आज 11वा सोमवार आहे बघा. 21 सोमवाराचं व्रत असते, तर आज आहे माझं 11वा सोमवार. तर आज दिवसभर माझा उपवास होता आणि दिवसभर आज काही मी ब्लॉगिंग केला नाही. म्हणजे असं काही विशेष वगैरे काही नव्हतंच आज बनवायसारखं, व्हिडिओ म्हणून काही बनवलं नाही. आणि मुलं पण आज घरीच होती. क्रिसमस डे आज त्यांच्या शाळेत साजरा केला आहे. मग मुलं पण 11 वाजता घरी आली होती. मग असं काही विशेष वाटलं नाही म्हणून मी काही शूट केलेलं नाही बघा. तर आता संध्याकाळी म्हटलं थोडं शूट करूया, आपण पूजा मांडणी वगैरे दाखवूया. संध्याकाळचं उपवासासाठी मी काय बनवले जेवण ते दाखवूया म्हटलं. आणखीन 2 दिवस बघा सन्निधीचा बड्डे होतं म्हणून घरी बहिणी पण होत्या, नणंद पण आली होती. घर एकदम कसं भरलं होतं. तर सगळे एकदमच निघून गेल्यावर घरात कोण नसल्यासारखं वाटायला लागले. आणि आज माझा पण एवढा मूड नव्हता व्हिडिओ बनवायसारखा. आणि कधी कधी ना माझं काही कारण नसताना मूड ऑफ होतोय का माहीत नाही, पण असा दिवसभर आज मूड माझा जरा आपलं ऑफच होता म्हणून काही व्हिडिओ बनवले नाही मी. मग म्हणलं आता आजचा दिवस असंच नको जायला म्हणलं. आपलं पूजा मांडणी तर आपण केलेलीच आहे, निदान आपण पूजा मांडणी तर दाखवूया म्हणलं. आणि जे काय होईल 7 वाजल्यापासून तेवढा आपण शूट करूया म्हणलं. आजचा काही दिवसभर मूड ऑफ होता, पण जशी मी घरात संध्याकाळी 7 वाजता 6 वाजल्यापासून मी पूजेला सुरुवात केली होती. आणि जशी घरात मी पूजा मांडणी केली ना, एकदम घर कसं छान भक्तिमय वाटायला लागलं ना. मूड आपोआप चेंज झाला आणि एकदम छान वाटायला लागलं. असं म्हणजे कधी कधी होतं माणसाला, म्हणजे काही कारण नसताना सुद्धा मूड ऑफ होत असतं. आय थिंक तुमचा पण होत असेल. ज्यांचा मूड काही कारण नसताना ऑफ होतोय ना, त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की कळवा कोणाचा होतोय कोणाचा नाही. तर माझा पण आज त्यामुळे झाला होता, कशामुळे माहीत नाही पण झाला होता. तर संध्याकाळी बघा मी सत्य चिदंबरांची पूजा वगैरे मांडणी केली. तर घरात ऑटोमॅटिक एनर्जी बघा, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी पसरली आणि एकदम छान वाटू लागलं. म्हणलं आता आपल्या सबस्क्रायबरशी थोडंसं बोलूया म्हणलं. आज समृद्धी बघा स्नेहलताईंसोबत त्यांच्या गावाला गेली ती वायफळला. तर येताना बघा इकडे काय काय आणल्या. हे बघा ओलं कांदा पण आणल्या, परत तेव्हा पालक आहे, पालक पण आणल्या. आणखीन मेथीची भाजी पण आणली बघा इकडं. आणखीन काय काय दिले बरं. अच्छा, कोथिंबीर पण दिले. हे बघा टोमॅटो पण दिले बघा, त्यांच्या रानातले किती छान आहेत बघा. टोमॅटो किती मोठे आहेत हे बघा. तर बघा आता मी डाळ पालकच बनवते. आज माझं सत्य चिदंबरांचं रोसरी व्रत असल्यामुळे मला पण कांदा लसूण वगैरे काही चालत पण नाही. फक्त वरण खाण्यापेक्षा त्याच्यामध्ये आपलं हे पालक टाकून एखादा टोमॅटो वगैरे टाकून भाजी छान होते. हिरवी मिरची वगैरे कुठून टाकायचं. कांदा लसूण आज काही चालत नाही सोमवार मला. मग म्हटलं आता आपण पालक पाठवायचं आजच्या आज करायचं म्हटलं, उद्यापर्यंत परत आणि हे व्यवस्थित फ्रेश राहत नाही म्हटलं आजच करावं.
म्हणजे क्षयरोगाची बाधा झाली. त्याचे निवारण करण्यासाठी अश्विनी कुमारासारख्या वैद्याकडून त्याने इलाज करवले, परंतु किंचित मात्र फरक पडला नाही. त्या दिवसेंदिवस रोगाचा प्रादुर्भाव वाढतच राहिला. रोगाचा उपशम व्हावा म्हणून त्याने व्रतवैकल्पेही केली, पण रोगाला उतार न पडता तो वाढतच राहिला. हळूहळू अन्नाबद्दलची वासनाही नष्ट होऊ लागली. परिणामी आहारच बंद झाला. देवव्रतीनेही पतिव्रत धर्मास अनुसरून आपलाही आहार बंद केला. क्रमेण तिलाही खूप अशक्तपणा येऊन शरीर कृत झाले. पती पत्नी दोघांची शारीरिक शक्ती नष्ट झाली. सरते शेवटी वीरसेनाच्या शरीराला दुर्गंधी येऊ लागली. त्याच्याजवळ कोणीच जाईनासे झाले. पत्नी मात्र कोणत्याही प्रकारची घणा वाटून न घेता पतीची सेवा करीत होती. तिच्या मातापित्यांनी तिच्याकडे येऊन पतिसेवेपासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. पतीच परमेश्वर आहे असे मानून व आपले सर्व स्वप्नाला लावून ती पतिसेवेत मग्न राहिली. तिची निष्पन्न पाहून वैश्यवतीला म्हणाला, प्रिये, माझे म्हणणे ऐकशील काय? माझ्यामुळे तुझ्या जन्माचे म्हातारे झाले. बहुधा भूत जन्माचा मी तुझा वैरीच असावा, म्हणून तुला या जन्मी माझ्यासाठी इतके कष्ट उपसावे लागत आहेत. आता तू माझ्या जगण्याची आशा सोडून दे. उचित अशी धर्मकृत्ये करी सुखाने कालक्रमणा करावीस असे मला वाटते. पतीचे हे बोलणे ऐकून सती देवव्रतीला अत्यंत दुःख झाले व ती मूर्छित झाली. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर पतीचे चरणी नतमस्तक होऊन ती म्हणाली, नाथ, आपण इतके निराश होऊन असे का बोलतात? प्रभू, आपण सांगितल्याप्रमाणे शिवचिदंबर प्रभाव ऐकला, तरी पण अद्यापही माझी तृप्ती झालेली नाही. आणखी एखादी कथा सांगून माझ्या मनाचे समाधान करावे. तेव्हा महादेव म्हणाले, प्रिय, एक तर विद्यापूर नगरात देवगुप्त नावाचा वैश्य राहत होता. तो सदा सर्वदा धर्मकार्यात रममाण होऊन देव, बीज व गोसेवा करीत असे. सर्व कार्यात त्याचे अनुसरण करणारे देवव्रती नावाची पती traffic rules every day. I walks in the footpath. वॉक्स नसते बाळा, ते वॉक्स असते. I walks in the I walk in the footpath. on the footpath. रोडच्या आतून जाते का रोडच्या वरून जातेस? on the footpath. We cross the road. पाठ केलं नाही, काय नाही, अजून पूर्ण पाठ कर. I follow traffic rules every day. तर बघा, आमच्या सन्निधीच्या स्कूलमध्ये उद्या काय आहे? सायन्स एक्झिबिशन आहे. तर जायचंय बघा उद्या सकाळी 9 वाजता स्कूलमध्ये एक्झिबिशनसाठी. तिघं पण एक्झिबिशन मध्ये आहेत. तू काय केलीस? काय प्रोजेक्ट तुझं? ट्रॅफिक मॅनेजमेंट रूल्स. समृद्ध तुझं काय आहे? थिफ डिटेक्टर. समृद्धीचं काय आहे? थीफ डिटेक्टर. आणि समर्थचं काय आहे माहीत नाही. रात्रीचं 10 वाजलेत आणि अजून गेला बघ जतमध्ये मित्रांच्या घरी. तो अजून त्यांचा प्रोजेक्ट काही पूर्ण झालं नाही वाटतं. आणि उद्या तर आहे त्यांचं एक्झिबिशन, म्हणून त्याने आता आज रात्री 10 वाजले किंवा 12 वाजले आज त्याने ते पूर्ण करणार आहेत. आले बघा, नाव काढूपर्यंत शैतान हाजीर हो गया. शैतान तर हाजीर हो गया. आले तर आता बघू पूर्ण केलाय का नाही विचारूया आल्यावर. उद्या एक्झिबिशन आहे ना त्यांचं. आता तर समर्थ बघा आता घरी आलाय. सकाळी गेलेला आता आलाय. आणि तरी सकाळपासून दिवसभर त्यांच्या घरी होता, तरी सुद्धा याचं काय अजून झालं नाही पूर्ण. तुझं काय आहे प्रोजेक्ट रे? कुठलं प्रोजेक्ट आहे? अर्थक्वेक अलार्म. तुझं पण अर्थक्वेक काय आहे ना? तू पहिला होता आमचा, मी कॅन्सल केलं, दुसरं घेतलं. आता काय म्हणलीस? अर्थक्वेक डिटेक्टर. डिटेक्टर आणि ह्याचा अलार्म. सॉरी, थीफ डिटेक्टर आहे. थीफ डिटेक्टर आहे. बिल्डिंग 2 बिल्डिंग असते त्या, आणि जर भूकंप आलं एकावर पाणी ठेवलं असते, ती पाणी पडणार नाही. ती कारण ती हे असते त्याला काय माहित नाही, पण दुसरं वाला पडणार हलका असते. आणि जी पहिलं वाला असते बघ, त्याला खाली आम्ही हे लावलं असते असं काय ते सेन्सर, म्हणजे असं हे असते पडू नये म्हणून. आणि ती मोकळ सोडणार, काय चिटकवणार नाही. आणि ती खाली एक हे असते सेन्सर, ती हलवते मग ती पडणार नाही. तर मंडळी, मग आजचा व्हिडिओ कसा वाटतोय बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.